सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कोऱ्हाळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोऱ्हाळे बुद्रुक. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. संगात नाही विसंबत येर येरा म्हणून चिंता नाही आम्हा दासा न भिवो गर्भवासा जन्म घेता विठाला कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवांसी हे आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसव पावले श्री गुरूंची वरी बैसव पावले श्री गुरूंची. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहू निवासी वैराग्यस्य परममूर्ती संतश्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा आमचा भगवान परमात्मा कशा स्वरूपाचा आहे त्याचं चिंतन करून भगवंताशी आमचं कोणतं नातं आहे हे सांगणारा हा अभंग आहे. विठाल अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार. भगवान सिद्धेश्वराच्या पवित्र दरबारामध्ये बऱ्याच वर्षापासून चाललेला हा सोहळा, मला वाटतं त्रितपपूर्ती होऊन गेली आपली. अनेक वर्षाची पवित्र परंपरा, पवित्र प्रभूचा पवित्र दरबार आणि अत्यंत पवित्र असा हा सोहळा. आज जागराची अर्थात मागणीची सेवा, पण मागणी करण्यापेक्षा देवाशी आपलं नातं जोडावं म्हणून हा अभंग निवडला. विठाल महाराष्ट्रातील थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शानं हा सप्ताह पुनीत झालेला आहे. सगळी संत मंडळी थोर मंडळी आपल्याकडे येऊन गेली. या वर्षीच्या उत्सवातील ही जागराची सेवा. उपस्थित सर्व गुणवान मंडळी, अतिशय गोड आणि सुंदर दोन्ही गायक, मृदंगाचार्य, रासवे महाराज, मदने महाराज, दानवे महाराज, कथाकार आहेत आमचे अमोल महाराज, आदी करून त्यांचे सर्व सहकारी, संस्थेतली विद्यार्थी मंडळी, परिसरातील सर्व गुणवान महाराज मंडळी, हार्मोनियमवाल्यासाठी टाळ्या. मी आपलं ते पॅन्ट शर्ट घालून बसल्यामुळं काही लक्षच दिलं नाही सुरुवातीला. असं वाटलं आपलं बसले. हातात जादू आहे बरं का, हा तुम्हाला माहीतच आहे मी सांगण्यापेक्षा. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीमबद्दल बोलायचंच काम नाही, तुमच्याकडे बघत पण नाही आता. अप्रतिम सिस्टीम आहे. मागं फौजच आहे सगळी. वासुदेव आहेत, तुतारी वादक आहेत, शंखवादक आहेत, भालदार, चोपदार. मला वाटलं हे महाराज कीर्तन करणार आहेत काही. मला जर माहीत असतं हे ते असं सजवणार आहे तर मी पण चांगलं घालून आलो असतो. ती महाराजापेक्षा चमकायला ना मागं बघा. ही पट्टी जाताना देऊ आम्हाला तेवढं. एक चांगलं, तुमची भावना पवित्र आहे. कुठेतरी त्याला हे संस्कार घडावेत. आणि खरंच आहे महाराज, हे लेकरं बघा आपल्या तुमच्या आमच्या सामान्य कुटुंबातलेच लेकरं आहेत, पण आज हे या अवस्थेपर्यंत आलेत. उद्या यातला कोण कुठं जाईल आपण सांगू शकत नाही. एखादा थोर महात्मा होईल, एखादा विद्वान कीर्तनकार होईल, त्यांच्या कष्टानं
आणि प्रारब्धान. फक्त परमार्थ मार्गावर माता पित्यांनी मुलं आणावेत, त्यांच्यावर असे संस्कार द्यावेत. खरं सांगू महाराज, 2 एकरं कमी झाले तर होऊ द्या, पण लेकरं चांगले होतील याची खबरदारी घ्या. महत्त्व एकरांना नाही, महत्त्व लेकरांना. लेकरं चांगले निघाले तर 10-5 एकरं घेतील. लेकरं नालायक निघाले तर तुमचा 5-50 एकर फुकून देतील, घालत नाहीत. म्हणून नालायक लेकरं होण्यापेक्षा लायक लेकरं व्हावेत. आणि लायक लेकरं व्हावे वाटत असतील तर परमार्थाच्या प्रवाहात, वारकरी विचारांच्या प्रवाहात, वारकरी संस्कारात त्यांना आणल्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही. बाकी जाऊ द्या, ते डॉक्टर होतील का, इंजिनियर होतील का, अधिकारी होतील का, यापेक्षा ते माणूस होतील का बघा. ते माणूस म्हणून ज्या दिवशी जगतील, डॉक्टर झालेला सांभाळीलच तुम्हाला म्हातारपणी, मी गॅरंटी देऊ शकत नाही. इंजिनियर झालेला सांभाळीलच, अधिकारी झालेला सांभाळीलच, पुढारी झालेला सांभाळीलच, याची गॅरंटी देता येणार नाही. पण वारकरी झालेला शेवटपर्यंत तुम्हाला घराबाहेर काढणार नाही याची गॅरंटी मी देतो. बघा, हा डॉक्टर होऊन वारकरी असेल तर खूप चांगले, वारकरी असून इंजिनियर असेल तर आणखी चांगले, वारकरी असून अधिकारी असेल तर आणखी चांगले. माझ्या नावाचे एक अधिकारी आपल्याला माहीत आहेत. हां, लोक मलाच समजतात, मला सांगावं लागतं, तो मी नव्हे. पंढरपुराचा एका वर्षात कायापालट केला त्यांनी. वारकरी संस्कारातून अधिकारी असेल तर तो कामच करतो. अगोदर संस्कार द्या आणि मग कुठल्या हुद्द्यावर जायचंय ते ठरवा. विठाल. सर्व भाविक माता भगिनी आहेत, तरुण माधव, ज्येष्ठ मंडळी, सर्वांचं गोड सहकार्य, सहभाग, त्यातून चाललेला सोहळा. देव कसा आहे? साधा प्रश्न. शास्त्रानं चिंतन करताना 2 प्रकार सांगितले. पहिला प्रकार सांगताना शास्त्र म्हणालं देव कसाच नाही. आपल्याकडे पुरावे आहेत त्याला. नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगणा, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही ठाव कोठे काही. माऊलींनी पण बोलले, जे थोनी चराचर हरी हरी अव्यक्त निराकार हरी प्रश्न पडला होता, तुझं सगुण म्हणो की निर्गुण. उत्तर सापडलं, सगुण निर्गुण एकू गोविंदुरे. रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तू चिरघुराया, निराकार निर्गुण तू चिरघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. आपलं प्रसिद्ध प्रमाण. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाय, कानोबा तेरे तेथे एक ढाल गज निर्माण झाली. नव्हता. मग निर्गुण आणि सगुण काय आहे? निर्गुणी पावलो पण सगुणी भजता. भजायचे सगुणाला आणि प्राप्त करून घ्यायचे निर्गुणाला. एक बाजू झाली देव कसाच नाही. हा दुसरी बाजू घ्या. देव जर कसाच नाही तर मला पटकन उत्तर द्या,
पंढरीच्या देवाचा रंग कसला आहे? बोला बोला. देवाला काळा म्हणताय? आहेच तर काय करतो त्याला, आहेच आहे ना. ठाईचाची काळा अनादी बहु काळा, म्हणून वेदा चाळा गॅरंटेड कलर आहे, जाणार नाही कशानच. ठीक आहे, काळा. मग आता जर त्याला रंग नाही, आता आपण म्हटलं ना रंग नाही, मग तो काळा काय आहे? रूप नाही तर सुंदरते ध्यान काय आहे? वर्ण नाही, गुण नाही, तर तो आमच्या सगळ्या संतांनी जे वर्णन केलंय त्याच्या गुणांचं, गुणा आला विटेवर पितांबरधारी सुंदर जो, चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची खाणी, आमुगुट सकळा मनी धन्य तोची विठोबा, चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची. बर, इथं बघा, आपण आपले भगवान सिद्धेश्वर आहेत. आपण पिंडीसाठी जो दगड आहे तो कसल्या रंगाचा आहे? खरं सांगू का, जरी पिंडीचा रंग काळा आहे तरी आपण त्याचं वर्णन काय करतो? कर्पूर गौरम. कर्पूर म्हणजे कापूर. कापरा इतका पांढरा आहे. आपला देव कसा आहे? आता ऐका, पंढरपूरचा देव काळा म्हणालात, इथं आपण वर्णन करताना कर्पूर गौरम म्हणतो, पिंड मात्र काळी ठेवतो. मग याचा काय आहे संबंध? 2 मिनिटात सांगतो. पंढरपूरच्या देवाला तुम्ही काळा म्हणाला, नाव सांगा देवाचं. विठ्ठल जाऊ द्या, दुसरं आम्हाला पांडुरंग पाहिजे. पांडुरंग शब्दाचा अर्थ माहित आहे? पांडू म्हणजे पांढरा आणि रंग म्हणजे रंग, पांढऱ्या रंगाचा. आणि देव कसला आहे? हा घोटाळा काय? देव जर काळा आहे तर त्याला पांडुरंग का म्हणायचं? विठाला त्याचं कारण सांगतो. आपला देव मूळचा पंढरपूरचा नाही, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला. मूळचा तो गोकुळचा, तिथून गेला मथुरेत, मथुरेतून आला द्वारकेमध्ये आणि द्वारकेतून आला महाराष्ट्रामध्ये. त्याची आख्यायिका अशी घडली. देव 125 वर्ष भूतलावर वावरले कृष्ण रूपामध्ये, 11 वर्ष गोकुळामध्ये, 14 वर्ष मथुरेमध्ये आणि 100 वर्षे वावरले द्वारकेमध्ये राजा बनून. द्वारकेचा राजा द्वारकाधीश असताना त्याची बालसखी बालमैत्रीण राधिका देवाला भेटायला द्वारकेला आली. राधिका द्वारकेत आली, ती दरबारात गेली, जाऊन कृष्णाच्या मांडीवर बसली. ती रुक्मिणीला दिसली, ते बघून रुक्मिणी रुसली आणि दिंडीर वनात येऊन बसली. परत सांगू एकदा. राधिका द्वारकेत आली, दरबारात गेली, कृष्णाच्या मांडीवर बसली, ती रुक्मिणीला दिसली, ते बघून रुक्मिणी रुसली आणि भावे जैसा तैसा हरी एक, एक हरी जैसा भाव तैसा देव. विठाला व्यवहारातून शास्त्रात नेतो तुम्हाला, व्यवहारात घ्या. तुम्हाला जर त्याला मुलगा म्हणून पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही त्याचा मायबाप व्हा, तो तुमचा मुलगा व्हायला तयार आहे. तुम्हाला त्यानं मायबाप व्हावं वाटत असेल तर तुम्ही लेकरू व्हा. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. तुम्ही काय होणार आहे? महिला मंडळ, तुम्हाला वाटतं का त्यानं साड्या घेऊन यावं? द्रौपदी व्हा. साड्या घेऊन येत नाही, साड्या होऊन येतो. वस्त्र घरणे वस्त्र कैसे झाले मामावली, वस्त्र घरणे वस्त्र कैसे झाले मामावली, कैसे झाले मामावली, वस्त्र घरणे कैसे झाले मामावली.
वस्त्र कैसी झाली माऊली. तुम्ही थोरला भाऊ व्हा, तो धाकटा व्हायला तयार. तुम्ही धाकटा व्हा, तो थोरला व्हायला तयार आहे. प्रमाणानं पुराणानं सांगतो. आता तू वडील होईगा. काय झालं? राम अवतार संपला, कृष्ण अवताराची वेळ आली. देवानं सगळ्यांना सांगितलं 33 कोटी देव गोपाळ होतील, लक्ष्मी रुक्मिणी होईल, मी कृष्ण रूपामध्ये येतो. शेषाला सांगितलं तू माझा भाऊ म्हणून जन्माला यायचे. शेषानं सांगितलं पाया पडतो, मला तुझ्या बरोबर यायचं नाही. राम अवतारात बेजारी झाली तेवढी पुरेशी झाली. आणि त्याचं खरंही होतं. वनवास होता रामाला, लक्ष्मणाला वनवास नव्हता. पण घोटाळा आहे का? वनवास रामाला तरी बायको सोबत, लक्ष्मणाला नाही तरी बायको घरी. वनवास रामाला तरी फळमुळं खात होता, वनवास लक्ष्मणाला नव्हता तरी उपाशी राहत होता. रामजींना वनवास होता तरी झोप घेत होते, वनवास लक्ष्मणाला नव्हता तरी रात्रभर जागा होता. मला यायचं नाही. राम म्हटले का अडचण काय? मी धाकटा झालो आणि माझी बेजारी झाली. मला वाटतं ती म्हण तेव्हापासून तयार झाली असावी. माणसानं नकट व्हावं पण धाकट. मग प्रभू म्हणले बर धाकट झाल्यामुळे अडचण वाटत असेल तर आता तू वडील होईगा सर्व. पाळीन मी आज्ञा तुम्ही धाकटा झालात तर तो थोरला होईल, तुम्ही थोरला होणार असाल तर तो धाकटा होईल. विठाला ज्ञानेश्वरीतल्या 2-3 ओव्या सांगतो, तुम्ही ऐकणारी मंडळी आहात. नाही तर हल्ली ज्ञानेश्वरी कुठं सांगावी हा प्रश्न झालाय. कारण लोक आईच आणि बापाचंच ऐकायला लागले, गाणेच पुन्हा. नारदा ध्रुवा अक्रूरा शुकाहन सनत कुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यू जैसा तैसाची गोपिका सिकामे तया कंसा भय संभ्रमे एरा घातकिया मनोधर्मे शिशुपाला दिका अगामी एकुलानीची खागे मज येवोपा भलतेनी मार्गे भक्तिका विषय विरागे अथवा वैरे. ऐका, तुम्ही शत्रू व्हा, तो शत्रू व्हायला तयार आहे का? कोणाची रावण व्हायची तयारी? तयारी कशाला? आपण सगळे रावणच आहेत. जेवढ्यांची लग्न झाली तेवढे रावण आहेत. खोटं वाटत असलं तर रावणाचं उलट करा, सगळेच आहेत. रावणाचं उलट नवरा होतं. जेवढ्यांनी लग्न केलंय तेवढे रावण आहेत. पण ऐका, रावणही काही सामान्य नव्हता. त्याचे दोष बाजूला काढा, त्याचा 1-2 गुण सांगतो, एकदा भजन करा. विठाला मंदोदरी आणि रावणाचा एकदा संवाद आहे. रावणाचा गुण सांगतो तुम्हाला. मंदोदरी रावणाला म्हणते खरं सांगा तुम्हाला सीता किती आवडते? रावण म्हणला तू वेडी आहेस का? 80,000 बायका असताना, तुझ्यासारखी पट्टराणी घरी असताना ज्या अर्थी मी सीता पळवून आणली त्या अर्थी समजून घे मला ती किती आवडत असेल. मंदोदरी म्हणली थोडीशी अडचण आहे, तुम्हाला आवडते सीता आणि सीतेला आवडतात राम. तुमचा घोटाळा आहे. मग एक काम करा, कोण सल्ला देते पहा, बायको. एक काम करा, तुम्ही मायावी रूप घेता, रूप बदलता, तुम्ही राम रूप घ्या आणि सीते पुढं जा, म्हणजे राम रूपातले तुम्ही सीतेला आवडायला लागाल. रावण हसला, म्हणला मंदोदरी जे तुला कळतं ते मला कळत नाही, असं तुला कधीपासून कळायला लागलं? मला सीता आवडते, सीतेला राम आवडतो हे मला पहिलंच माहीत आहे. आणि मी जर राम झालो तर मीही सीतेला आवडेल हेही मला माहीत आहे. फक्त अडचण एक आहे सीते, मी जर राम झालो तर माझ्याजवळ काम शिल्लक राहत नाही. आणि जर काम शिल्लक नाही राहिला तर सीता बायको करून उपयोगच काय? कोण बोलतं हे? राम रूप घेतल्यावर जर काम शिल्लक राहत नसेल तर प्रत्यक्ष रामाजवळ काम असेल का? विचार करा. वैरी व्हा रावणासारखा. आता हे रामायणातलं झालं. दुसरं मी तयार केलेलं एक सांगतो, फार तर त्याला तुका रामायणातलं म्हणा. काय मी सांगायचो तुम्ही रामायणात शोधायचे. तुका रामायणातलं एक सांगतो. मंदोदरी रावणाचा संवाद. रावणाला मंदोदरी म्हटली सांगा सीता सुंदर आहे, मग मी नाही का सुंदर?
रावण म्हणलं तू डोक्यातून काढते, तू सुंदर नसती तर मी लग्न केलं असतं का? अरे तू मयासुराची कन्या आहे आणि दशानन रावणाची पत्नी आहे. रावण कोणालाही पसंत कसा करेल? तू सुंदरच आहे. मग मंदोदरी म्हणते रामाची पत्नी सुंदर म्हणून तुम्ही पळवून आणली. उद्या मी सुंदर असल्याची बातमी जर रामाला कळली आणि रामानं मला पळवून नेलं तर काय कराल? रावण हसला, म्हटला येडी, दुसऱ्याच्या बायका पळवून न्यायला तो काही रावण आहे का? रामप्रभूच्या एक पत्नी व्रतावर रावणाचा एवढा विश्वास आहे. अरे तो एक बाणी आहे, एक वचनी आहे आणि एक पत्नी आहे. हे माझा कल्पनाविलास स्वतः रामायणात शोधू नका. विठाला आपल्या भावना काय आहेत? आपण भावनेत कमी पडतो. शास्त्रानं काय भाव सांगितलेत? वात्सल्य भाव आहे, दास्य भाव आहे, सख्य भाव आहे, माधुर्य भाव आहे आणि शांत भाव आहे. महिला मंडळींची संख्या भरपूर आहे. एक वात्सल्य भाव 2-3 मिनिटं सांगतो. यशोदेनं कृष्णावर जे प्रेम केलंय ते वात्सल्य भावानं केलंय. यशोदेनं पूर्वजन्मात तप केलंय, तपामुळेच भगवान तिचा पुत्र झालाय. तिची एकच इच्छा आहे, तू माझ्या घरी पुत्र रूपानं ये, तुला 4 घास भरवण्याची संधी मला दे. म्हणून तो तिच्या हातचं खातोय. पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा. आणि या माधुर्य भावातला प्रेमाचा एक गोडवा तुम्हाला सांगतो. आपण सगळे सुशिक्षित आहेत, मला 2-3 शब्दांचे अर्थ पटपट सांगा. बछडं म्हणजे काय? काय? लहान लेकरू का? वासरू. हां, कशाचं? म्हशीचं. हा मग गाईचं वासरू म्हणा ना, इतकं लांब व्हायची काय गरज आहे? गाईचं वासरू, त्याला काय म्हणायचं? बछडं. छकडं माहिती आहे का? हो आहे. घोड्याच्या पिल्लाला छकडं म्हणायचं. आता ऐका, गाईच्या वासराला बछडं, घोड्याच्या पिल्लाला छकडं. आता आछडं शब्दाचा अर्थ कोणाला सापडला? मी स्वतः मराठीत MA केलंय, PhD केलंय. मी 100 शब्दकोश पाहून आलो, अजूनही मला आछड शब्दाचा अर्थ मिळालेला नाही. तुम्हाला कोणाला मिळाला तर नक्की मला सांगा. सध्या माझा निष्कर्ष इथवर आलाय, आछड शब्दाला काहीच अर्थ नाही. यशोदेनं कृष्णावर केलेली वेडी माया, त्या वेड्या मायेला आछड असं म्हणायचं. विठाला तर ती म्हणते माझे अछुडे बचणे चकुले ग राधे रूपणे, माझे अछणे बचणे चकुले ग राधे रूपणे, माझे अछुडे पांघर घाली ते कुंचडे. पांघरू घाली ते कुंचडे, पांघरू घाली ते कुंचडे. माझे अछणे बचणे चकुले ग माझे अछणे बचणे चकुले ग राधे रूपणे, माझे अछुडे कुंचड. आता राहिलंच नाही ते. अरे आई काही बद बोलते हो. यशोदा आछड म्हणते, छकडं आछड म्हणते. मग ह्या बाया तरी काय? माझा बबड्या, माझा डबड्या, माझं सोनं, माझी चांदी, माझी बाहुली. हो, हे आता हे जे नावं दिलेले आईनेच दिलेले आहेत ना. पिंट्या नाव हजरी पटावर आहे का कुठं? पण गावागावात 10 तरी पिंट्या आहेत. त्या आईनं दिलेली नाव आहेत. हां, गोट्या 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 आईनं दिलेलाच आहे. भावड्या आहे का कुठं हजरी पटाला? हा, पिल्लू. हा, अरे वा वा. हे तरुणांकडून का आलं माहिती आहे का? ह्यांना ते ऐकायला मिळते. बऱ्याच तरुणींच्या घरी 2 पिल्ले असतात. उशिरा कळलं तुम्हाला. एक शाळेतलं पिल्लू आणि एक नोकरी करणारं पण पिल्लूच आहे.
अहो एका घरी एका जणाच्या ऑफिसात बसलो, ते बाथरूमला गेलं आणि त्याचा फोन वाजला, मी उचलला, तिकडून आवाज आला, जेवलं का माझं पिल्लू? मी म्हणलं पिल्लू बाथरूमला गेले, महाराज बसले. जाऊ द्या, हे आईनं लेकरांना दिलेली नाव आहे. विठाला महिला मंडळी, तुम्हाला प्रश्न, यशोदा तुम्हाला कळण्यासाठी सांगतो, तुमच्या लेकराचं गारानं शेजारनी सांगू लागल्या, तुम्हाला पटेल का? आणि जिला पटेल ती सख्खी आई असेल का? मग तिला सावत्र आई म्हणावं लागेल. सख्ख्या आईला कसं पटेल? कितीही सांगू द्या महाराज, तिला म्हटलं ना तुझं लेकरू, ती म्हणती माहीत आहे तुझं किती गरीब आहे, ठरलेलं आपला तो बाळ्या, दुसऱ्याचं ती ऐकून घेत नाही महाराज. मगाशीच मी सरांना गावडे बाबांना सांगत होतो, आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे महाराज, 1ली ते 7वी, आणि 5, 6, 7 तीनही वर्गांना 2-2 तुकडे आहेत. संस्था नाही, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, 3 वर्ग आहेत आमचे, 5वी, 6वी, 7वी. मी शिक्षक पालक समितीचा अध्यक्ष आहे. 10 वर्षापासून शाळेला आम्ही एक नवं वळण आणि वेगळं स्वरूप दिलं. दरवर्षी नवोदयाला 5-6 विद्यार्थी जातात, स्कॉलरशिपला 10-12 विद्यार्थी पास होतात. दरवर्षीचा आमचा रेकॉर्ड आहे. आता विभागीय पातळीवरचा नंबर 1 शाळेचा पुरस्कार आम्हाला मिळाला मागच्या आठवड्यामध्ये, 15 दिवस झाले. मी शाळेत ऑफिसात बसलो होतो, गणवेश घ्यायचे होते पोरांना, आम्ही काही टेंडर मागवले होते. मग त्याच्यावर आमचं मुख्याध्यापकाचं माझं विचार मंथन चाललेलं, तेवढ्यात एक काकू ओरडा करत आली, हेडमास्तर कुठं आहे? कुठं आहे हेडमास्तर? ते सेवकानं आणलं ऑफिसमध्ये, ए हेडमास्तर कशाला बोलवलंय मला? मी असं पाहिलं, म्हणलं काकू, मला बघितलं, म्हणले महाराज इतकं पदर सावरू लागली. राहू दे म्हणलं, सगळ्या रस्त्यानं गोंधळ घालत आली ना, आता पदर घ्यायला लागली. अहो म्हणली मला हेडमास्टरनं बोलवलंय. मी म्हणलं गुरुजी म्हण, सर म्हण, काय हेडमास्तर लावलंस? हा ते काय असतंय ते म्हणले. म्हणलं सर बोलवलंय हिला. सर म्हणले काकू तुम्ही बंड्याची आई आहेत का? हो माझाच आहे बंड्या म्हणली. काय अडचण आहे? सर म्हणले अहो त्याला काही शिकवा, काही समजून सांगा. सगळे शिक्षक वैतागून गेले, पोरांचे दप्तरं फाडतंय, वह्या फाडतंय, पेनं मोडतंय, लाईटचे बटणं तोडतं, बाकडे हलू लूज करून टाकले, नुसता गोंधळ घालतोय शाळेमध्ये. काय गोड बोलली काकू. ते म्हणले हो मास्तर, ते घरी बी असाच गोंधळ घालतंय, आम्ही तक्रार घेऊन आलोय का कधी शाळेत? घरी गोंधळ घातला आम्ही पाहून घ्यायचा, शाळेत गोंधळ घातला तुम्ही पाहून घ्यायचा. सरकार काही फुकट पगार द्यायला का तुम्हाला? याला आई असं म्हणतात. विठाला अशी साधी सामान्य आई बंड्यासाठी जर एवढं खेटायला जाते, तर राजबेंड्या कृष्णाची आई कृष्णासाठी काय साधं वाद घालत असेल का? शेकडो गवळणी घराने सांगत होत्या, यशोदेला पटत होते का? यशोदा बाजू कोणाची घेत होती? कंबरेला पदर खून कमरेवर हात ठेवून तावानं बोलत होती, बाळ सगुण गुणाचे तान ग, बाळ सगुण गुणाचे तान, बाळ सगुण गुणाचे तान, बाळ सगुण गुणाचे तान. बाळ दिसते गोशिरवाणे गे, बाळ दिसते गोशिरवाणे, बाळ दिसतंय गोजिरवाणे ग, बाळ दिसतंय गोजिरवाणे. काय सांगतो गाढवाने तुम्ही बघूळ जाणारी, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे तुम्ही दोघं आहेत म्हणून काढलं. वाजवायला गुरुजी आहेत, 1 नंबर. महिला मंडळी तुमची संख्या भरपूर आहे, यशोदेच्या बाजूनं लढा द्या. आता तुम्ही 2 कडवे मागे म्हणा आमच्या सोबत. श्रीरंग माझा वेडा गे, श्रीरंग माझा वेडा. शाबास. याला नाही दुसरा जोडा गे, याला नाही दुसरा जोडा.
तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ गे 5 वर्षाचे माझे बाळ. वा वा. अंगणी माझ्या खेळे ग अंगणी माझ्या खेळे. तुम्ही लटकीच घेता आळ गे गोकुळच्या नारी. ज्यांच्या जास्तच वाजल्या त्यांच्या घरचे आलेले आहेत. ज्यांचे आले नाही ते उगा असं करायले. धन्यवाद. एक गोड तुम्हाला द्यायचं, रागू नका, देतो तुम्हाला. पण तुम्हाला भांडण नाही लावत. त्यांना भांडायचं काम त्यांच्याकडे. आपण एक गोड संकीर्तन करू. पुरुषही भरपूर आहेत, बाबाचाच दरबार आहे, बाबाचंच भजन घेऊ 2 मिनटं. आम्ही पुढे उभे, पुरुष आमच्या मागे, आईसाहेब त्यांच्या मागे. म्हणाल ना, ताकद लावून म्हणणार असाल तर देतो, नाही तर राहू द्या. कसं म्हणायचं आहे का झाकली मुठ ठेवायची म्हणायचे. बघा बरं, किती जोरानं ओरडले तर आपला आवाज जास्ती झाला पाहिजे. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हरि 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 ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हरि हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हरि हरि ओम. वा, निकाल लागला बर, यांच्या बाजूने लागला. अंतरा तुम्हाला जमला नाही. वा, आज कॉलर टाईट झाली आपली. नाही तर कुठेही ह्यांचाच आवाज बघून घ्या. आज आपला वाढला, समाधान वाटलं. माझा मुद्दा, आई सांगत होतो किती प्रेम यशोदेचं. ती देव म्हणून प्रेम करत नाही, त्याला लेकरू बनवून त्याच्यावर प्रेम करते. वात्सल्य भाव. ती आई झालीये, भगवान लेकरू झालाय. आणि किती जीव आहे. तो एक गोड प्रसंग डोळ्यापुढे आला म्हणून घेतो. दररोज भगवान सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरी धिंगाणा. गाडगे फोडायचे, मडके फोडा. मडकेची फोडितो काय, शिंकेची तोडितो, मडकेची फोडितो. कंटाळी यशोदा. आता गाराण्याला पण कंटाळी. ऐसी ऐकता गाराणी यशोदे, नयनी आले पाणी. कृष्णा दे खोड्या टाकोनी, एका जनार्दनी चरणी. प्रेम तेसी आवरेना, प्रेम तेसी आवरेना. यशोदे बाळ तुझा कान्हा, ओठवरी सोसू. त्रस्त झाली, आता कंटाळली. थोडक्यात त्याच्या गाराण्यांना. हरी तू खोड्या करू नको रे, करू नको माझे बाबा. हरी तू खोड्या करू नको रे, करू नको माझे बाबा. धावोनिया धरीला करी बैसविला मांडीवर. धावोनिया धरीला करी बैसविला मांडीवर. मुख पसरोनी करी आ आ आ. हरी तू खोड्या करू नको रे, करू नको माझे बाबा बाबा. लटकच आहे सगळं. हाती घेऊन या काठी शिकविते जगजेठ. यमुनेची माती खासी का का का. हरी तू खोड्या करू नको रे, करू नको माझे बाबा बाबा. देवही म्हटले ठीक आहे. निघाले आता गाई चारायला. सकाळची वेळ आहे महाराज. आज यशोदा कावरी बावरी झाली. आईचं कसं आहे बरं का,
लेकरानं धिंगाणा घातला जमत नाही, आणि लेकरू गप राहिले असतं बिलकुल जमत नाही. बघा त्यानं थोडंसं आस्ताव्यस्त पसारा टाकला, काय आदळ आपट केली, काय चिडतीये, रागवते, मूर्ख कुठला, अक्कल नाही, तुझ्या बापालाच सांगते कान फाडा दे ना, बस तिथं. बस बसलं लेकरू, बसलं. ते टी व्ही बघत नाही, पुस्तक हातात घेत नाही, मोबाईल घेत नाही, शांत बसून राहते. 15 मिनटं जाऊ द्या, हातातलं काम टाकून आई येते, ताप आली का रे? ते म्हणते नाही. मग मळमळ व्हायले का? नाही. डोकं दुखायले का? नाही. अंग दुखायले का? नाही. मग गप का बसला साय का? अरे मगा आरडाओरडा केला जमला नाही, गप बसला. आईचं तसं दिवसभर गाराणे होते, गवळणी होत्या, गाडगे मडके सगळं, पण दिवसभर तो नजरे पुढं होता ना. आज मात्र सकाळी 7ला जाणार आहे आणि संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर येणार आहे. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कृष्ण डोळ्यापुढे येणार. काय म्हणाले असेल आई महाराज? हो महिला मंडळ, सकाळी 7-7:30ला लेकरू शाळेला जात आणि 12:30ला तर घरी येत. किती धांदलगाई यांची. 4लाच उठायचं, 5ला त्याला उठवायचं, उठ बाबा, डब्याला काय देऊ तुला, काय खातोस का? किती काळजी महाराज. सगळं करून नटवून थटवून गाडीत बसवायचं, टाटा बाय बाय झाला. 12पर्यंत सगळे कामं आटपून 12पासून नजर रस्त्याला, आता गाडी येईल, आता गाडी येईल. आणि 12:30 होऊ द्या फक्त, 12:32 जीवात जीव राहत नाही तिच्या, BP लो व्हायला लागतो. गाडी का नाही आली? पंक्चर तर झाली नाही, काही दंगल तर पेटली नाही, मोर्चा तर निघाला नाही, महाराष्ट्र बंद तर झाला नाही, गाडी कोणी अडवली तर नाही, फोडली तर नाही, काय त्याला ताप आली का, काय उलटी झाली का, काय झालं असेल का? 5 मिनटं जाऊ द्या, डोळे टपकन भरून येतात. सारखं बाहेर का नाही आली गाडी, का नाही? आणि ती 12:40पर्यंत गाडी दिसू द्या, जीवात जीव. गाडीतून उतरायच्या आधी तर शेवटच्या पायरीवरून उचलून घेते त्याला, पटापटा मुके घेणार, घरी आणणार, काढ कपडे, हातपाय धु, गरम गरम काहीतरी करते. अरे गेलं किती वाजता होतं? 7ला गेलं, 12ला आलं, तर आई एवढी कावरी बावरी. आपल्या साध्या लेकरासाठी आई एवढी कासावीस होते. राजस सुकुमार मदनाचा बरहा पीडम नटवर वपुहू कर्णयो कर्णिकारम. काय म्हणाला असेल आई शांत कर. आज काटा उभा राहिला यशोदेच्या अंगावर, कंठ दाटून आलाय, डोळे भरून आले, हातात दसम्याचं गाठोड आहे, दुसऱ्या हातात पळसाच्या पानाचा द्रोण केलाय, त्याच्यात लोण्याचा गोळा ठेवलाय. आणि कृष्ण मात्र सगळ्यांना बोलावतोय. उन्हामध्ये उभा राहिलाय, गोपाळ एक एक जमायला लागलेत, गायी गोळा व्हायला लागल्यात, आणि उन्हामध्ये उभा राहिलाय प्रसन्न चेहऱ्यानं. यशोदेचे डोळे भरून आलेत, 2-4 धारा डोळ्यातून खाली आल्या, पण तिचं मन म्हणतंय रडायचं बघू, दिवसभर रडता येईल. आता उभाय तसा बघू, पाहून घेऊ, डोळ्यात ते नयन मनोहर रूप साठवण्याचा प्रयत्न करू. पदरानं 3-3 वेळा डोळे पुसते आणि एकटक भगवंताकडे पाहते. ते साधं रूप आहे, मानेवरती रोणारे कुरळे कुरळे केस, उंच भरीव कपाळ, धनुष्याकृती भुवया 8च्या आकड्यासारखं नाक, त्रिकोणाकृती हनवटी सफरचंदासारखे गाल, गुलाब पाकळ्यासारखे ओठ, सावळा वर्ण, डोक्याला मोर पिसांचा तुरा, कमरेला पिवळा पितांबर, त्याच्यावर शेला गुंडाळलाय, त्यात बासरी खोवलेली आहे. सुहास्य वदनानं भगवान हसले की 4 दात दिसतात देवाचे. तिरक्या तिरक्या नजरेनं आईकडे पाहतोय आणि हसतोय. हसल्यामुळं डाव्या गालाला खळी पडली आहे त्याच्या. उन्हात उभा असल्यामुळं अंगाला घाम आलाय. इकडून एक घामाची धार, इकडून एक घामाची धार. उजव्या बाजूची सरळ अंगावर गेली, पण डाव्या बाजूची धार खाली येताना त्या घामाचा एक थेंब डाव्या गालातल्या खळीमध्ये विसावला. नेमकं असं केल्यामुळं सूर्यकिरण डाव्या गालावर पडलेत, आणि सूर्यकिरणाच्या प्रकाशात तो थेंब आल्यामुळं गालात हिरा बसवलाय की काय असं वाटू लागलं. त्या थेंबाचा लख्ख प्रकाश पडलाय, आणि त्या प्रकाशात कृष्णाचा चेहरा अजूनच तेजस्वी ओजस्वी होऊन उठून दिसू लागलाय. ते नयन मनोहर रूप डोळ्यानं पाहते. लटलटलट कापाय लागली, कंठ दाटून आलाय, घशाला कोरड पडली, ओठ सुकून गेलेत, दसम्याचं गाठोडं पेंद्याच्या हाती, लोण्याचा गोळा वाकड्याच्या हाती, आपोआप गुडघे टेकलेत, ओक्साबोक्षी रडायला लागली, डोळ्याला धारा लागल्या. हात जोडले आणि त्या 2-4 गोपाळांना हात जोडून सांगते, हे बाबांनो, रानात गेलात ना, माझ्या कानाला दूरची वळती करायला पाठवू नका, दूरच्या गायी आणायला पाठवू नका, आणि तो एकटा असताना तुम्ही त्याच्यापासून खेळायला दूर जाऊ नका, त्याच्या अवतीभोवती राहा,
कारण मी तुमच्या हातात देते ते कृष्ण देत नाही, कान्हा देत नाही, माझा प्राण आज तुमच्या स्वाधीन केलाय. जवळीच खेळा नका जाऊ दूरी, जवळीच कुठलंही नातं निभवायला तयार आहे. कुठलंही. तुम्ही पती झालात तो पत्नी होईल, तुम्ही बालक झालात तो आई वडील होईल, तुम्ही आई वडील झालात तर तो मुलगा होईल. तुम्ही मित्र होऊन बघा त्याचा. अर्जुन मित्र झाला. उग एक सहज सहज डोक्यात आलं महाराज. भगवंताची उंची बघा. क्षीरसागरामध्ये बसलेत, शेषाच्या अंथरुणावर झोपलेत आणि पाय लक्ष्मीच्या करुणी सेवा अभिमानू सांडुनी पांडवा ते पाय धुवावयाची दैवा पात्र. ह्या ओवीचा आणि एका प्रमाणाचा जोड लावतो. पहा दुसरं एक प्रमाण घ्या. अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुते निवारिली. त्रैराशिक गणित मांडून घ्या. अरे
शेषाच्या अंथरुणावर पहुडलेल्या क्षीरसागरात असलेल्या भगवंताचे पाय साक्षात लक्ष्मी धुते. ज्याचे पाय साक्षात लक्ष्मी धुते तो अर्जुनाच्या घरी घोडे धुत बसलाय. याला म्हणायचं तुम्ही भाव जसा द्याल तसा देव तुम्हाला प्राप्त होतो. काय अर्जुनाबद्दल आणि देवाच्या मैत्रीबद्दल ज्ञानोबाराय तोंड भरून बोलतात महाराज. आम्ही जोग महाराज संस्थेत जेव्हा अध्यापन करायचो, अध्ययन करायचो, आमचे पूजनीय गुरुवरे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले बाबा ज्ञानेश्वरी सांगायचे, तेव्हा अर्जुनाच्या आणि कृष्णाच्या प्रेमाचा विषय आला. आमचे गुरुजी टप 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 रडायचे महाराज. काय प्रेम करावं देवानं अजून. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरूपम कैसे पार्थेयने सर्वोत्तम पुण्य केले. काय पुण्य असेल बुवा अर्जुनाचं. गुरुजी गुरु आमचे म्हणायचे किती प्रेम असेल, किती प्रेम असेल. सारथ्य करीतू असेल. अर्जुनाचा ड्रायव्हर झाला हो, ड्रायव्हर. आणि मग आमचे गुरुजी सांगायचे अर्जुन रुसायचा, भगवान हनवटीला हात लावून समजूत काढायचा. अर्जुन रागवायचा आणि भगवान खाली मान घालून ऐकायचा. तुम्हाला सांगू महाराज, जीवनामध्ये एक मित्र असा जोडायचा, एक तरी. तुम्हाला आहो काहो करणारे लाखो असतील, तुमचं कौतुक करणारे लाखो असतील, पण बसर किती शहाणा आहे असं म्हणणारा एखादा असतो. तो असला पाहिजे जीवनात. आपल्या हातातलं हिसकावून घेऊन खाणारा एखादा असला पाहिजे. तुला काही कळत नाही म्हणणारा आपल्या जीवनात एक तरी असला पाहिजे. देवानं ठेवला महाराज अर्जुन. तर अर्जुन रागवायचा आणि ही ती ओवी सांगताना आमचे गुरुवरे टपटप रडायचे महाराज. तो कोपे तरी निवांत आहे, तो रुसे तरी बुजावित जाय, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुनाच्या मैत्रीचं वेड लागलं होतं देवाला. तुम्ही मित्र बनून त्याच्याजवळ जा, तो तुमच्या सोबत आला म्हणून. कुठलीही साधना करा, कुठलंही माध्यम निवडा, पण त्याचा म्हणून करा. समर्पण असू द्या. सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा आहे दासी केल्या. पडता जड भारी दासी आठवावा, मग तो होऊ निधी. ठेवून बघा विश्वास महाराज. आपणची देव होय गुरु. माझ्या जीवनात प्रसंग घडून गेला महाराज. 29 जुलै 2017 पंढरीच्या पांडुरंगाच्या देवळामध्ये रात्रीची पाद्य पूजा आम्ही केली. आई, पत्नी, 2 मुलं, एक मित्र आणि ड्रायव्हर. पूजेनंतर श्री गुरु चैतन्य महाराजाजवळ 15-20 मिनटं बसलो. चंद्रशेखर महाराजांना 10 मिनटं बोललो आणि आम्ही एक 12च्या दरम्यान पंढरी सोडली. तुमच्या भावना मी तर मानतो, माझ्या पवित्र भावना मला नक्की तिथं घेऊन गेले. आम्ही परतीचा प्रवास करत असताना बार्शी ओलांडली, पुढे येरमाळा ओलांडला. आम्ही गाडीत, मला थोडीशी झोप लागली, सगळे मागच्या सीटवर झोपलेले आणि ड्रायव्हर गाडी चालवत असताना, शेवटी माणूस आहे महाराज, त्यालाही डोळा लागला. स्कॉर्पिओ गाडी होती महाराज. 2:30च्या दरम्यान 4 पलटी मारल्या गाडीनं. 4. गाडीच्या टेप रेकॉर्डरवर कीर्तन चालू होतं, शब्द थोडे थोडे कानी पडत होते, भजन कानी पडत होतं, आणि तशात गाडीनं 4 पलट्या मारल्या. 4 पलट्या मारल्या. 2 मुलं, पत्नी, आई. खर्चटलं सुद्धा नाही महाराज, खर्चटलं सुद्धा. माग बसलेला मित्र, त्याचा चष्मा सुद्धा निघाला नाही. आणि ड्रायव्हरच्या हातात तशी स्टेअरिंग. पलट्या मारून 4 गाडी उभी होती. मी त्याला म्हणलं, बाळासाहेब काय केलं हे? त्याला काही जाणीव नाही. तो म्हणतोय काय झालं? काही नाही झालं म्हटलं, गाडीनं पलट्या मारल्यात. काच समोरची फोडून मी मुलं बाहेर काढले, आई बाहेर काढली, पत्नी स्वतःहून आली, मित्र आले. रात्री 2:30 होते, सामसूम होती महाराज. मदतीसाठी मी रस्त्यात उभा राहिलो, हात करत होतो. एक 4 चाकी आली, दोघंच होते 4 चाकी. साहेब स्वतः ड्रायव्हिंग करत होते, त्याची पत्नी बाजूला बसलेली होती.
मी त्याला हात जोडले, असं असं घडलंय. तो म्हणला काही नाही तुम्ही सगळेच बसा. अगोदर आईला बसवलं, पुन्हा आम्ही दोघं बसलो. छोट्या मुलाला त्या आईसाहेबांनी पुढच्या समोरच्या सीटवर घेतलं आणि मोठ्या मुलाला आमच्या शेजारी बसवलं. त्याला थोडंसं डोक्याला उगा इतकं खरचटलं होतं. आम्ही कळंबच्या सरकारी दवाखान्यात गेलो. मग त्यांनी आम्हाला नेऊन तिथं ॲडमिट केलं. त्यावेळेला मी पाहतोय सगळं. त्यांनी विचारलं पेशंटचं नाव म्हणजे माझं नाव तुकाराम महाराज मुंडे, पत्नीचं नाव, आईचं नाव, मुलाचं नाव लिहिलं आणि आम्हाला घेऊन येणारे त्यांना विचारलं साहेब तुमचं नाव. त्यांनी स्वतःच्या हातानं रजिस्टरमध्ये स्वतःचं नाव लिहिलं. त्या मॅडम म्हणाल्या तुमचा मोबाईल नंबर पण लिहा. त्यांनी मोबाईल नंबर पण लिहिला आणि महाराज काळजी घ्या म्हणून ते निघून गेले. आम्ही आपल्याकडं कीर्तन झालं, आदरणीय व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाडगुरुजी, त्यांना फोन केला. ते जागेच होते, म्हणाले आलोच, फक्त 40 मिनटं धीर धरा. 40व्या मिनिटाला ते दवाखान्यात माझ्याजवळ पोहोचले. प्राथमिक उपचार झाले होते. त्यांनी त्यांच्या फॉर्च्युनरमध्ये आम्हाला बसवलं. तोपर्यंत ॲम्ब्युलन्सही आले होते 108 क्रमांकाची. मग पत्नी, आई, मुलं त्या गाडीत बसले. मला गुरुजींनी त्यांच्या गाडीत घेतलं. आंबेजोगाईच्या मोठ्या हॉस्पिटलला आम्ही दाखल झालो. मी बरा झालो. गाडी आमच्या मित्रमंडळींनीच, गुरुवरे संदीपान दादांच्या मुलांनी वगैरे पोलीस स्टेशनला आणून पंचनामा सगळं झालं. मी दवाखान्यात घ्यायची म्हणून 5-6 दिवसाची ट्रीटमेंट घेतली, काही धोका नको. आणि 8 दिवसांनी त्या गाडीचंही बघू म्हटलं आणि दवाखान्यातही जाऊन येऊ. मी कृतज्ञ भावानं याच्यासाठी दवाखान्यात गेलो की रजिस्टरला त्या मला दवाखान्यात दाखल करणाराने आपला नंबर लिहिला आहे. मी त्याचा नंबर घेईल आणि त्याला फोनवर आभारी आहे म्हणेल, मला एकदा तुम्हाला भेटायचं आहे म्हणेल. या भावनेनं मी हॉस्पिटलमध्ये गेलो. मी स्वतः रजिस्टर तपासलं होतं. येताना माझ्यासमोर तो माणूस लिहित होता, त्याचा नंबर लिहिला होता. आणि मी जेव्हा गेलो, मॅडमनी माझ्यापुढं रजिस्टर ठेवलं. पेशंटच्या रकान्यात आमचे सगळ्यांची नावं होते, पण आम्हाला घेऊन येणाराचा रकाना मात्र कोऱ्याला कोरा होता. त्या रकान्यात कोणाचंच नाव नव्हतं. तेव्हा मला कळलं कुठेतरी प्रामाणिक सेवा घडली असावी. म्हणून तो जगाचा बाप रुक्माईला घेऊन आमच्या रक्षणासाठी उभा राहिला. त्या दिवशी ठरवलं महाराज, हे उर्वरित आयुष्य आपल्याला बोनस मिळालंय, जेवढं समाजासाठी आणि परमार्थासाठी अर्पण करता येईल तेवढं करायचं. हे आपलं आयुष्य नाही, हे पांडुरंगानं संप्रदायाच्या कामासाठी दिलेलं आयुष्य आहे. मागे पुढे उभा, तुम्ही भावना तेवढ्या पवित्र ठेवा, तेवढ्या पवित्र भावनेनं त्याला शरण जा, तो तशाच प्रकारानं तुमच्याजवळ येणार. तुमचं कीर्तनसुद्धा त्याच्या आवडीचं जेव्हा होईल ना, तो तुमच्या कीर्तनात नाचल्याशिवाय राहणार नाही. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, देव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होय देवा ऐसे बोले कबीर.
दोन्ही हात वर सिद्धेश्वर बाबाचा दरबार आहे. पंढरीचा देव पांडुरंग 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ज्ञानोबराया माझ्या तुकोबराया भानुदास एकनाथ भानुदास नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय पांडुरंग 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 विठ्ठल ता नाचता देवाचा गळाला पितांबर. तुम्ही 2 पावलं जा, उरलेले 8 पावलं तुमच्यासाठी तो येणार आहे. 2-4 वाक्य सांगतो. तुम्ही धर्मराज होऊन पंक्ती घाला, तो पत्रावळ्या उचलायला येणार आहे. तुम्ही ज्ञानोबाराय होण्याचा प्रयत्न करा, तो तुम्हाला समाधीत बसवायला येणार आहे. तुम्ही तुकोबाराय होण्याचा प्रयत्न करा, तो तुम्हाला हाताला धरून वैकुंठाला न्यायला सुद्धा तयार आहे. तुम्ही जनाबाई व्हा, तो तुमच्यासाठी जात्यावर बसायला येणार आहे. तुम्ही अर्जुन व्हा, तो तुमचा ड्रायव्हर होणार आहे. तुम्ही नाथ बाबा व्हा, तो तुमच्या घरी 36 वर्ष पाणी भरायला तयार आहे. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे करीतो, सो करे चंदन घासी गंगेचे पाणी कावडीने भरितो. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. बर महाराज, कळलं आम्हाला. आम्ही जशा भावनेनं त्याच्याकडे जाऊ तशा भावनेनं तो आमच्याकडे येणार आहे. इथपर्यंत लक्षात आलं. पण नेमका तो कसा आहे तेही आम्हाला सांगा ना. 5 लक्षणं करतायत तुकोबार आहेत त्याची. तो कसा आहे पहिल्याच्या भोळे कैसे केले भक्ती भावे
जुनाट चांगला होय तैसे केले. मी अभंगातलं उशिरा का आलो, आतापर्यंत जे बोललो ते अभंगाच्या उत्तरार्धातलं बोललो. भक्ती भावे जैसे केले तैसे होय. भक्ती भावानं तुम्ही जसा कराल तसा तो होय. कसा आहे? भोळा, शिव भोळा, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. भोळा म्हणजे भोळसर नाही. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे, तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची. किती भोळा आहे, कल्याण करण्यात तत्पर आहे. एक दृष्टांत फक्त त्याच्या चरित्रातला भगवंताच्या सांगतो. एक खेडेगाव, सिद्धेश्वरासारखंच महादेवाचं मंदिर, गावाच्या बाहेर कमरे इतकी महादेवाची पिंड. कोणाला तरी साक्षात्कार झाला, चांदीची घंटी आणून त्यानं मंदिरात बांधली. भुरट्या चोरानं घंटी पाहिली. भुरट्या चोर माहित आहे ना, कीर्तनाला येतो, महाराजाची चप्पल नेतो. भुरट्या 7 दिवस सप्ताहाला राहतो, 2 टाळं घेऊन जातो. भुरट्या. अट्टल दरोडेखोर वेगळे. पूर्वी अट्टल दरोडेखोर काळे कपडे घालायचे आणि रात्रीचं दरोडा टाकायचे पूर्वी. आताच मला विचारू नका. मग तो भुरट्या होता, घंटी चोरायला गेला. उड्या मारून पाहिलं घंटी हाताला येईना. त्यानं विचार केला, पिंड उंच आहे, पिंडीवर उभा राहून घंटी तोडू. हातपाय धुतले, पिंडीवर उभा राहिला. घंटीला ओढत असताना घंटी वाजली, आणि घंटी वाजली तसं पिंडीतून महादेव प्रकट झाले. जय श्रीराम. चोरानं खाली उडी टाकली. कोण आहे तुम्ही? भोले बाबा म्हणले, हम भोलेनाथ है, शंकर महादेव, मी भगवान परमात्मा आहे. तो म्हणला कशाला आलात? महादेव म्हणले, तुला प्रसन्न आहे मी. तो म्हणला, मी बी भवभक्त नाही, तसं चोर आहे. महादेव म्हणले, मला काही सांगू नको. आजवर माझ्या पिंडीवर बऱ्याच लोकांनी बेल वाहिलं, फूल वाहिलं, पाणी वाहिलं, दूध वाहिलं, साखर वाहिली, पेढा वाहिला. संपूर्ण शरीर माझ्या पिंडीवर अर्पण करणारा तो जगातला एकमेव भक्त आहे. काय देऊ सांग? तो म्हणला, घंटी न्यायला आलो होतो, जीवनाची घंटी वाजवा म्हणजे विषय मिटला. चोरे पिंडी दिला पाव, तया पूजने झाले देव म्हणून भोळा. मला भोळा एवढा सांगून थांबायचंच होतं. एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा, वेळेत आपलं कीर्तन संपते. तुका म्हणे आमा देवाचा सांगात, तुका म्हणे आमा देवाचा सांगात, तुका म्हणे आमा देवाचा सांगात, तुका म्हणे आमा देवाचा सांगात. नाही विसंबत येरा. बोला बोला बोला.
रामदास म्हणून तो जुनाट जुगाटीचे नाणे म्हणून तो चांगला राजसु सुकुमार चांगला खूप आहे खूप त्याच्या सौंदर्याचं किती वर्णन अधरं मधुरं वदन मधुरं नयन मधुरं हसितं मधुरं गमनं मधुरं शमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोंजा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं चांगला आणि भाविक किती आहे एकच फक्त अर्ध्या मिनिटाचा प्रसंग डोळ्यापुढे आणा सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे मुष्टी पोहे घेऊन याचे भेटी लागी फाटी रे धोती तुटी रे पगडिया चालत पाव घसे पोट पाठीला गेलंय रक्त मांसाचा पत्ता नाही हाडाचा सापळा झालाय कमरेत झुकलाय आणि प्रभू चिंतन करत करत तिथं पोहोचला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासु फक्त दृश्य डोळ्यापुढे आणा किती भाविक आहे आमचा देव फाटक्या वेशातला ब्राह्मण साधू राज सिंहासनावर बसवलाय रत्न जडित असलेल्या आणि आमचा भगवान गुडघे टेकून पायाजवळ बसलाय फाटक्या उपरण्याच्या गाठी सोडतोय सुदामाच्या हे असो आघवी गोठी त्वाच देखिले आपुल्या दृष्टी म्या सुदाम्याच्या सोडी गाठी पोह्या लागे पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची कोरडे पोहे गुडघे टेकून बसलाय सुदामाची दशा पाहतोय फाटलेलं मुंडास मळून गेलेली 17 ठिकाणी फाटलेली बंडी पायाचं गुडघ्यापर्यंत आलेलं धोतर गळ्यात 17 गाठी बांधलेलं उपरण ती सुदामाची दयनीय अवस्था भगवंतानं पाहिली इतका भाविक होतो इतका भावुक होतो ती सुदामाची अवस्था पाहून आमचा परमात्मा एवढा रडला एवढा रडला एवढा रडला सुदामाचे पाय धुवायला देवाला परात आणि पाणी आणावं लागलं नाही डोळ्यातल्या अश्रूंनी सुदामाच्या पायाचा अभिषेक केला देखी सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधि रोवे देखी सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधि रोवे पानी परा तुको हाथ छुयो नहीं नैनन के जल से पग धोवे पानी परा तुको हाथ छुयो नहीं नैनन के जल से पग धोवे एवढा आमचा परमात्मा भाविक आहे तो भोळा आहे तो भाविक आहे तो जुनाट आहे तो चांगला आहे आणि तुम्ही जशी भक्ती कराल तसा तो व्हायला तयार आहे म्हणून त्याची सेवा करत राहा तो तुम्हाला मेवा दिल्याशिवाय राहणार नाही सिद्धेश्वराच्या पवित्र दरबारात ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं चाललेला हा भव्य सोहळा अंतर्गत जागराची सेवा भगवंताच्या चरणी सादर समर्पण उपस्थित गुणीजन मंडळीसह सर्वांना कोटी कोटी धन्यवाद कीर्तन सेवेला विराम ज्ञानेश्वर जय जय महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय
विठ्ठल जय हरी विठ्ठल पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव